उकळत्या पाण्यामध्ये 1 वाटी पोहे टाकून 1 थेंब सुद्धा तेल न वापरता मस्त अशा 2 रेसिपी पाहूया. नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मग रेसिपीला सुरुवात करू. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकते. गॅस चालू करायचा आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि मस्त अशी खडखडून पाण्याला उकळी आल्यानंतर 1 वाटी यामध्ये पोहे घालायचे आहे. पोहे आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि त्यानंतरच मग 1 वाटी पोहे या उकळत्या पाण्यामध्ये टाकले. आता फक्त काही सेकंदसाठी आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग बंद करायचा आहे. चमचाने सगळे पोहे पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. आणि अशी छान उकळी आल्यानंतर गॅस लगेचच आपल्याला बंद करून द्यायचा आहे. आता यासाठी आपल्याला गाळण घ्यायची आणि गाळणीमध्ये हे पोहे काढायचे आहे. म्हणजे पोह्याच्या आतलं संपूर्ण पाणी हे निघेल. पोहे हे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहे आणि गार झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे घातले. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी रवा घालायचा आहे. रवा तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही वापरू शकता. या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. वाटीची साईज सुद्धा पाहू शकता. आता पाव वाटी दही घ्यायचं आहे. सोबतच 1 चमचा साखर घालायची आहे. आता त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं, अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. मिक्सरला फिरून घेऊ. बघू शकता मिक्सरला हे फिरवल्यानंतर असं घट्टसर मिश्रण होते. राहिलेलं पाणी पुन्हा टाकायचं आहे. मिक्स करून घेऊ आणि पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आता हे मिश्रण एखादी भांड्यामध्ये काढायचं आहे. बाउलमध्ये मिश्रण काढल्यानंतर सुद्धा मिक्सरच्या भांड्याला भरपूर असं हे मिश्रण चिटकलेलं असतं. यानुसार याला आपण नंतर क्लीन करायचं आहे. तर या मिश्रणामध्ये काही भाज्या घालायच्या आहे. तर अर्धी वाटी किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे. अर्धी वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे. चवीनुसार हिरवी मिरची, थोड्याशा लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर याची बारीक असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. कोथिंबीर, लसूण आणि मिरची तो ठेचा घालायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं हे मिक्स करायचं आहे. यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखी भाज्या सुद्धा वापरू शकता. जसं की शिमला मिरची किंवा पत्ता गोबी वगैरे अशा प्रकारच्या बीट सुद्धा वापरू शकता. म्हणजे आणखीन पौष्टिक होईल. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण असं हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता यातलं अर्धं मिश्रण हे वेगळ्या भांड्यामध्ये काढते. म्हणजे या मिश्रणाचे आपल्याला 2 भाग करायचे आहे. तुम्ही थिकनेस सुद्धा पाहू शकता मिश्रणाची. आता हे काढलेलं मिश्रण आपण बाजूला ठेवायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा काही मिश्रण हे चिटकलेलं होतं. त्यामध्ये साधारण पाव वाटी पाणी टाकायचं आहे आणि सगळं पाणी अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे झाकण लावून. म्हणजे चिटकलेलं सगळं हे निघते. कुठेही वाया जात नाही अन्न हे. आणि हे पाणी या बाउलमध्ये टाकायचं आहे. आता सगळं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. मिक्सरचं भांडं सुद्धा छान असं क्लीन होते. बघू शकता आता हे थोडंसं पातळसर मिश्रण झालेलं आहे. तर यामध्ये अगदी थोडासा म्हणजे पाव चमचापेक्षाही कमी खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी घालते. आता चमचाने सगळं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण हे मिक्स करून घेतलेलं आहे. साधारण अर्ध्या मिनिटासाठी म्हणजेच काही सेकंदसाठी मिक्स करायचं आहे. बघू शकता थिकनेस. आता गॅसवरती अशा प्रकारचा मी नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे किंवा तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पॅनला तेल वगैरे लावायची काही गरज नाही. जर का नॉनस्टिकचा असेल तर तेल वगैरे न लावता असंच हे मिश्रण टाकते आणि पसरून घेते. पॅन खूप असा कळकळीत सुद्धा आपल्याला गरम करायचा नाही. तर गॅस चालू केलेला आहे आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅस मात्र कमी ठेवायचा आहे. कमी ते मीडियम गॅस ठेवू शकता. यावर तुम्ही झाकण सुद्धा ठेवू शकता किंवा झाकण नाही ठेवलं तरी सुद्धा असा हा उत्तप्पा छान होतो. असा पूर्ण हा शेकला गेला म्हणजे वरची बाजू पूर्ण यामध्ये कोरडी झाली का मगच काढायचा आहे. आता हा उत्तप्पा पूर्णपणे शेकला गेलेला आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही असा सुद्धा राहू देऊ शकता किंवा पलटून मागच्या बाजूने सुद्धा शेकून घेऊ शकता. बघू शकता अगदी सॉफ्ट मऊ अशा प्रकारचा हा उत्तप्पा होत असतो. रंग सुद्धा एकदम छान असा आलेला आहे. आता दुसरा उत्तप्पा मी तुम्हाला करून दाखवते. दुसऱ्यांदा सुद्धा पॅनला तेल वगैरे लावायची काही गरज नाही. फक्त मिश्रण घ्यायचं आहे आणि पसरवायचं आहे.
गॅस मात्र आपल्याला मोठा ठेवायचा नाही, तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियमच ठेवायची आहे. शक्यतो कमीच ठेवा. बघू शकता अशी छान जाडी पडते. आधीचा रंग पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतरचा रंग. अशा प्रकारे हे पूर्णपणे शेकून झाल्यानंतरच मग काढायचं आहे. लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो, अगदी सहज खाऊ शकतील असं हे मऊ लुसलुशीत उत्तप्पे आपले होत असतात. लहान मुलांसाठी करत असाल तर यामध्ये मिरची घालू नका, म्हणजे लहान मुलं सुद्धा अगदी सहज हे खाऊ शकतील. आता याच मिश्रणाला थोडंसं आपण जर का पातळ केलं, यामध्ये आणखी थोडंसं पाणी घातलं, त्यापासून आपण डोसा सुद्धा करू शकतात. नॉनस्टिकचा डोशाचा तवा आहे. डोशाच्या तव्याला सुद्धा तेल तूप काही लावत नाही. मिश्रण अशा प्रकारे पातळसर पसरून घ्यायचं आहे. आणि डोसा आपल्याला छान कुरकुरीत करायचा आहे, म्हणून गॅस मात्र अगदी कमी ठेवायचा आहे. साधारण 1 ते 2 मिनिटासाठी हा डोसा असाच राहू द्यायचा आहे तव्यावरती. फक्त तवा हा मोठा असल्यामुळे अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे आणि छान असा थोडासा ब्राऊन रंग आला का मग काढायचा आहे. मस्त छान कुरकुरीत डोसा सुद्धा होतो. तुम्ही याचा डोसा सुद्धा करू शकतात. खूप छान चवीला लागतात. यासोबत चटणी वगैरेची सुद्धा गरज भासत नाही. तुम्हाला आवडत असेल तर चटणी करू शकता. बघू शकता या ठिकाणी डोशाला काय मस्त रंग आलेला आहे आणि अगदी छान अशी चमक सुद्धा आलेली आहे. मस्त कुरकुरीत आपला हा डोसा झालेला आहे. उत्तप्पा सुद्धा तुम्ही बघू शकता. 24 तास जरी ठेवले ना तरी सुद्धा असे छान मऊ लुसलुशीत हे उत्तप्पे राहतात. भरपूर जाडी आलेली आणि चवीला तर अप्रतिम. आता मिश्रण आपण अर्धं बाजूला ठेवलेलं होतं सुरुवातीलाच. त्यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे किंवा तुम्ही इनो सुद्धा वापरू शकतात. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकलं. सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता या मिश्रणाचे आपण करणार आहोत अप्पे. म्हणून गॅसवरती अप्पे पात्र गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं 1-1, 2-2 थेंब तेलाचा टाकायचं आहे आणि असं गरम झालं का त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. केव्हाही अप्पे करत असताना अप्प्यामध्ये जेव्हा आपण मिश्रण घालतो ना, तर सुरुवातीला आजूबाजूच्या बाजूला टाकायचं आहे. म्हणजे आतमध्ये जर का अप्प्याचं मिश्रण घातलं तर लवकर जळतात. बाजूला मिश्रण टाकलं, नंतर मग आतमध्ये घालायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं राहू द्यायची आहे. अगदी गॅस कमी ठेवून त्यानंतर पलटून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलेतच. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.